आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4,500 कोटीच्या चेक फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी सकाळीच आधी तिला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे. त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. आज खूप चांगले कार्यक्रम आहेत, मोठे मोठे कार्यक्रम आहेत. सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत. आम्ही देखील 2.5 वर्षात जे काम केलं राज्यामध्ये, मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं, त्याची पोचपावती. एकीकडे विकासाला चालना दिली, दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या, लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना, शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण, त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या. मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडक्या बहिणी पण इकडे आहेत. कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आम्ही जे बोललो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे, डबल इंजिनचं सरकार. मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जे आम्ही बोललोय ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे करणार. हा महायुतीचा शब्द आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं सरकार नाही, हे दिलेला शब्द पाळणारं सरकार.